छत्रपति संभाजीनगर से एक हैरान करने वाला मामला सामने आया है। सिर्फ 3 घंटे में पुलिस ने जबरन लूट के मामले का पर्दाफाश किया और चौंकाने वाली बात यह है कि लूट की शिकायत करने वाला खुद ही आरोपी निकला। मामला संभाजीनगर के जिंसी पुलिस थाने का है। 6 नवंबर को 25 साल के फरदीन रफीक शेख ने शिकायत दी कि 2 अज्ञात लोगों ने चाकू की नोक पर उससे 4 लाख रुपए लूट लिए। फरदीन ने बताया कि वह अपने मालिक आनंद अग्रवाल के कहने पर पैसे लेकर जा रहा था जब यह घटना हुई, लेकिन पुलिस को उसकी कहानी में कई झोल नजर आए। पूछताछ में फरदीन ने आखिरकार कबूल कर लिया कि ये पूरी लूट नकली थी। दरअसल उस पर 1.5 लाख का कर्ज था और कर्ज चुकाने के लिए उसने अपने 2 दोस्तों के साथ मिलकर ये लूट की स्क्रिप्ट खुद ही लिखी थी। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए फरदीन को गिरफ्तार कर लिया और 4 लाख रुपए बरामद किए। हालांकि उसके 2 साथी अब भी फरार है और पुलिस उनकी तलाश में जुटी है। फिलहाल अदालत ने आरोपी को 9 नवंबर तक पुलिस रिमांड पर भेज दिया है। 3 घंटे में केस सॉल्व कर संभाजीनगर पुलिस ने अपनी तेज तर्रार जांच का एक और उदाहरण पेश किया। आम्ही सपोनी जीटी वावळे, पोलीस स्टेशन जिन्सी, छत्रपती संभाजीनगर, काल दिनांक 6/11/25 रोजी पोलीस स्टेशन जिन्सी येथे फिर्यादी नामे फरदीन रफीक शेख राहणार दादा कॉलनी यांनी पोस्ट जिन्सी येथे येऊन तक्रार दाखल केली की त्यांचे मालक नामे आनंद अग्रवाल यांचे व्यवसायाचे 4 लाख रुपये इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून घेऊन ते मालकाला देण्यासाठी जालना रोडने जात असताना त्या ठिकाणी 2 अज्ञात इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांनी हेल्मेट लावलेले होते, त्यांना चाकूचा धाक दाखवून ते 4 लाख रुपये जबरदस्तीने हिसकावून नेलेले आहे। त्यावरून पोस्ट जिन्सी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 298/25 कलम 309 4 3/5 याप्रमाणे दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बुधवन सर यांनी आम्हाला दिला होता। तपासाच्या अनुषंगाने फिर्यादी यांच्याकडे काल रात्री बारकाईने विचारपूस केली असता फिर्यादीच्या बोलण्यामध्ये तफावत दिसून येत होती। त्यावरून त्याला अजून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्याच्यावर मार्केटमध्ये झालेले 1.5 लाख रुपयाच्या कर्जापोटी त्याने त्याचे 2 साथीदार यांना कटामध्ये घेऊन गुन्ह्याच्या 1 दिवस अगोदर यांनी सर्वांनी कट रचून दिनांक 7/11/25 रोजी ज्यावेळी यातील फिर्यादी ते मुद्देमाल 4 लाख रुपये जालना रोडने घेऊन जात होते, त्या ठिकाणी ते यापूर्वीच थांबलेले असताना त्यांना फोन करून बोलवून ते अमाऊंट त्यांना देऊन त्या आरोपीच्या घरी ठेवण्यास सांगितली। हे त्यामध्ये निष्पन्न झाल्याने आरोपीला अटक करण्यात आली व त्याच्याकडून गुन्ह्यातील 4 लाख रुपये आहे त्या स्थितीमध्ये त्याच्या राहते घरून जप्त करण्यात आले। यातील इतर 2 आरोपी आहे त्यांचा शोध सुरू असून आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे, रविवारपर्यंत। सदर गुन्ह्यामध्ये माननीय CP सर श्री सुधीर हिरमेट सर, DCP श्री प्रशांत स्वामी सर, तसेच DCP क्राईम सर व ACP सिडको पगारे सर, तसेच PI बुधवन सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जिन्सीचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय मेहनतीने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। धन्यवाद। आपलं पूर्ण नाव काय सर? माझे पूर्ण नाव सपोनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे।